तर हे मॉडर्न मार्क्सिस्ट हे समाजाला आत्महत्या कसं पोगळतात याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. पण या सगळ्यांचं मूळ एकच असतं की या सगळ्यांना तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक गोष्ट म्हणजे इंडिव्हिज्युअल नाही, गट म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघायचं. म्हणजे मी एक इंडिव्हिज्युअल नाहीच आहे, मी कुठल्या गटात मोडतो हे जास्त महत्त्वाचं आहे. हे गट निर्माण झाले की या गटांना दोन घटकांमध्ये विभागायचं, एक शोषक आणि एक शोषित. एक गट जो असतो तो नेहमी हा शोषितच असतो आणि एक गट जो असतो तो नेहमी शोषक असतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या दोन गटांमध्ये नेहमी कॉन्फ्लिक्टच झाला पाहिजे. हे जे वाद आहेत ते एकदम क्रांतीने सुटले पाहिजे. हळूहळू करत एकमेकांमधले प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकत नाही. त्याच्यासाठी एकदम काहीतरी मोठं क्रांती घडली पाहिजे, तरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आता हे गट कसे पाडतात बघा, की फॉर एक्झाम्पल मी ॲज अ इंडिव्हिज्युअल, माझा जन्म कुठल्या जातीत झाला आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मग मी त्या गटातला असणार आहे. मी माणूस म्हणून कसं आहे हे बघितलंच जाणार नाही. तर जसं फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये व्हाईट्स आणि ब्लॅक्स असे दोन गट त्यांनी पडले, की व्हाईट्स हे नेहमी शोषक असतात आणि ब्लॅक्स हे नेहमी शोषित असतात. तर चांगला व्हाईट माणूस असू शकतो याच्यावर यांचा विश्वासच नाही आहे. तो एक व्हाईट मेल असेल ना तर तो नेहमी शोषकच असणार. तसंच भारतामध्ये यांनी काय गट निर्माण केले की सवर्ण आणि दलित किंवा ब्राह्मण आणि दलित. तर एखादा ब्राह्मण चांगला असू शकतो याच्यावर यांचा विश्वासच नाही आहे, किंवा एखादा दलित वाईट असू शकतो याच्यावर तर अजिबातच विश्वास नाही आहे. तर असे उदाहरण कितीतरी आहे की आय एस ऑफिसर किंवा एखादा मोठ्या पदावरचा बॉस हा दलित आहे आणि त्याचा जो शिपाई आहे तो ब्राह्मण आहे. यूपी वगैरेमध्ये साईडला तर अशा भरपूर गोष्टी होतात. पण तरीही पण तिथे पण हेच समजलं जातं की तो जो पिऊन आहे तो शोषक आहे आणि जो आय एस आहे हा शोषित आहे. किंवा स्त्री आणि पुरुष यांना पण असंच त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ऑफकोर्स पुण्यासारख्या शहरामध्ये वैष्णवी हागवण्यासारखी केस होते की जिथे हुंड्यासाठी एका महिलेला आत्महत्या करावी लागते, अशा पण केसेस होतात. आणि जिथे फेक केसेसमुळे एका माणसाला आत्महत्या करावी लागली अशा पण केसेस होतात. तर त्याच्यामुळे समाज हा कसं सिम्पल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नसतो, हा एक खूप कॉम्प्लेक्स असतो. तुम्ही कुठल्याही गटांमध्ये कसं काय डिवाईड करू शकतात. चांगले माणसं पण असणार आहे, वाईट स्त्रिया पण असणार आहेत, प्रमाण कमी जास्त असू शकतात. पण या मार्क्सवाद्यांच्या मते असं काही नसतं. ते गटच वाईट किंवा चांगले असतात, शोषक किंवा शोषित असतात. आणि तिसरी जी गोष्ट होती की ऑफकोर्स म्हणजे समाजामध्ये प्रॉब्लेम नाही आहेत का, आहेच. जातीभेद नाही आहेत का, स्त्री पुरुष असमानता नाही आहे का, आहेच. पण ती हळूहळू प्रबोधनाने त्या गोष्टी कमी होत जाणार ना. यांच्या प्रबोधनावर वगैरे काही विश्वासच नाही आहे, यांचा डायरेक्ट कॉन्फ्लिक्टवरच विश्वास आहे की या दोन गटांमध्ये कॉन्फ्लिक्टच निर्माण झाला पाहिजे, त्या कॉन्फ्लिक्टमधनं क्रांती झाली पाहिजे. त्याच्यानंतर एक नवीन कोरी पाठी तयार होईल आणि त्या कोरी पाठीमध्ये यांना पाहिजे तसा समाज निर्माण होईल. असं कधी कुठे होतं का? जो समाज मिळालेला आहे त्याला हळूहळू सुधारायला लागतं. समजा एखादा असलेला समाज तुम्ही पूर्णपणे संपवून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामागे किती हिंसा आणि किती मोठं नुकसान होऊ शकतं हा फक्त विचार करण्याचाच भाग आहे. हे अशा प्रकारे दोन समाजाला गटांमध्ये विभागून समाज तोडण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे. त्याच्यासाठी ते काय काय गोष्टी करतात आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड.